संगीताताई जगताप यांना या ठिकाणी निमंत्रित करतो। सर्व महापुरुषांना वंदन। इथे उपस्थित असलेले कामगार संघटनेचे रमेश भाऊ जाधव, तसेच भीमा कोरेगाव विजय स्तंभ ह्या बचाव ह्या समितीचे अध्यक्ष दादासाहेब अभंग, तसेच इथे विविध क्षेत्रातून आलेले धार्मिक, राजकीय आणि सामाजिक, तसेच सर्व उपासक उपासिका, श्रद्धाशील संपन्न बालबालिका यांना सर्वांना माझा जय भीम। आज आपण इथे जमलो, उपस्थित झालो की आज भालेराव गुरुजी यांचा पुण्यबोधनाचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमात आपण त्यांचे केलेले पुण्य त्याला अनुभव देण्यासाठी उपस्थित आहोत। खरं म्हणायला गेलं तर गुरुजींनी मी इथे जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी आले तर, आणि आजच्या विधीचे बोधाचार्य आदरणीय आमचे मगरे गुरुजी, त्यांचं नाव घ्यायचं आहे, तर इथे मी 12-13 वर्षापासून राहायला आले। जसं मी आले तर मी इथे भारतीय बौद्ध महासभेत काम करत असताना ह्या गुरुजींची ओळख झाली आणि गुरुजींची ओळख झाल्यानंतर तंतोतंत पालन हे भारतीय बौद्ध महासभेचं कसं करायचं आणि माणसाने माणसाशी कसं वागायचं हे भालेराव गुरुजींकडून शिकावं। अगदी कुठेही भेटले, एवढं वय झालं तरी पण न चुकता त्यांनी जयभीम केल्याशिवाय पुढे गेले नाही। त्यांना 3 मुली 1 मुलगा, तसंच त्यांनी समाजातील ज्या आपल्या धर्मभगिनी दिसतील त्यांना सुद्धा आदराने आपल्या मुलीप्रमाणेच वागणूक दिली असेल। गुरुजींचं सांगायचं म्हटलं तर गुरुजींना आम्ही 1 जानेवारीला आपण भीमा कोरेगावला जायचं म्हणून गुरुजींनी आम्हाला फोन केला, गुरुजींना भेटलो, गुरुजींची विचारपूस केली, गुरुजींनी आम्हाला घरी बोलवलं। आमच्या वाघताई, केदारीताई, आम्ही घरी गेलो। गुरुजींची अतिशय प्रेमळपणाची ही वागणूक, आपुलकीची भाषा, म्हणजे त्यांच्याजवळ बसताना कौतुक वाटत नव्हतं। ह्या गुरुजींबद्दल सांगायला गेल्यानंतर माझ्यापेक्षा इथं वरिष्ठ वक्ते भरपूर आहेत, परंतु मी जेवढा टाइम म्हणजे आता दिलेला आहे तेवढ्या टायमात त्यांचं जीवनचरित्र तर सांगता येत नाही। तरी पण जीवन हे पुस्तक 3 पानाचं आहे। पहिलं पान आणि शेवटचं पान जरी लिहिलेलं असतं तरी मधलं पान हे कसं जगायचं हे आपण आपल्या वर्तनाने, आपल्या जीवनात, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या आचरणाने ते लिहिलं जातं। आणि गुरुजींनी असं काय ते पान लिहिलं की त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे। आणि गुरुजींचं माझ्या म्हणजे जीवन भावना एवढा आधार होता वडिलांचा की बघा, आई आणि वडील असं छात्र आहे की माणूस चालता चालता ठोकर लागली की आई ग आणि बापरे हे शब्द कधीच विसरत नाही। अशा या माझ्या धम्म बांधवाला त्यांचं वडिलांचं छात्र, आईचं तर आधीच हरवलं, परंतु आता वडिलांचं छात्र हरवलं। भगवंत त्यांना ह्या दुःखावर मात करून पुढे जाण्याचे बळ देव, हीच मी भगवंत तथागत भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते। माझ्या जगताप कुटुंबियांकडून त्यांना श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली देते। जय भीम, नमो बुद्धाय। तुमचं सगळ्यांचं मंगल हो। जय भीम। धन्यवाद ताई।